सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला असतील विशाल तर दुसऱ्या बाजूला बारक्या 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 शेलके। या चेंडूवरती पहिला चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पहिला सेल पासला जातो म्हणतात पंचांचा लेग बाईचा इशारा आहे। पंचांना आता साधा धड उभा राहता येत नाही एवढी अवस्था त्यांची झालेली आहे। नाही मजाकची गोष्ट नाही आहे, हकीकत आहे। एवढा स्टॅमिना कोणाचाच नसेल। अभिनेता तुम्हाला काय वाटतंय? कारण का सकाळी 10 वाजता 10 10:30 पहिला चेंडू पडलेला आहे आणि आपण पाहतो अजूनपर्यंत ते पंच या ठिकाणी चांगली कामगिरी करतात। 6:12 झालेले आहेत तरी मात्र त्यांचा जो निर्णय अचूक आहे आणि चांगला स्टॅमिना त्यांचा आहे, त्यांना आपण धन्यवाद देऊया। एक धाव लागली या धावफलकावरती पाळी संघाची। धावा कशा होत्या लेग बाईज या बाईज मात्र पाली संघ आता मात्र या ठिकाणी झोप उडवते काय खारकोपर संघाची आणि या चेंडू त्याला षटकार। 7 धावा लागल्या धावफलकावरती। पाली संघ आता बराचसा चांगला आराम करून आलेला आहे आराम केलेला आहे मात्र असे आमच्या अविनाश सांगतायत मात्र पाहूया। आता इथे खरं तर खारकोपर संघाची झोप उडवल्या षटकारांनी कारण का ही 2 ओव्हरची मॅच आहे। कदाचित पुढच्या सामने 1 ओव्हरचे खेळवले जातील असाही अंदाज असेल। नाही मी सांगत नाही, आयोजक जे सांगतील ते मी बरं का ते या ठिकाणी बोलते कॉमेंटेटर तुम्ही कसे बोलणार? अविनाश आमचे जे आयोजक असतील आणि पुन्हा एकदा आलेला हा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार। खारकोपर संघाचा गोलंदाज खराब गोलंदाजी करतोय। अशा वेळेस आपण पाहिलं पुलटात मध्ये चेंडू टाकले नाही पाहिजेत। गोलंदाज आहे तो विशाल। जय हरी जवता दवा 9 ते 4 तेव्हा पावन झाले पंढरपूर असं मात्र एक चांगलासा गीत डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी सादर होत आहे। डीजेला देखील आपण धन्यवाद देऊ। ऑपरेटरला पुन्हा एकदा चांगला चेंडूला फक्त दिशा दे स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो कार्पेट लेवलचा फटका। 2 षटकारानंतर आपण पाहिलं असं बघा या ठिकाणी एक धाव पूर्ण झालेली आहे। दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना 14 धाव संख्या लागली त्या धाव फलकावरती। 4 चेंडू 14 धावा लागल्या धाव फलक आणि भडवल संघाचे कर्णधार आणि जय मल्हार साई समर्थ वाशिवली संघाचे कर्णधार आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे। भडवल आणि वाशिवली लोअर फुलटाचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय तिथे चांगला क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या चित्तेच्या चपलाईने पूर्ण केलेल्या आहेत आणि धाव संख्येला आता आकार दिला जातोय। 16 धावा टोटल 16 धावा लागल्या धाव फलकावरती। महेंद्र वाजेकर आता आपण पाहिलं असेल चांगली मेहनत त्यांची देखील या स्पर्धेसाठी लाभली आहे। हा चेंडू सेफ प्लॅन हा चेंडू होतोय। 1 धाव पूर्ण केली दुसऱ्या धावाचा प्रयत्न महेंद्र सर केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती आलेले आहेत। पहिलं षटक इथे समाप्त झालेलं 18 धावा लागल्या धाव फलकावरती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली दमदार सुरुवात झालेली आहे ते आरसीसी पेठ संघाची। पाली ना समासावी पाली संघ बापदेव पाली। हॅलो वाशिवली आणि भडवल चला या संघनायक लगेच या टाइमपास करू नका। नक्कीच आयोजकांनी एक गंभीर निर्णय घेतलाय। पुढचे सर्व सामने 1 षटकाचे असतील आणि ते सर्वांना मान्य करावे लागेल।
पहिलं षटक तिथे समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये आलेली आहे चांगली दमदार सुरुवात. 18 धावा पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत ते बापदेव पाळी संघाचे. आणि या लोअर फुटाचा चेंडू एकच धाव्या चेंडूवरती मिळाली आहे सिंगल. आणि एका धावसंख्येच्या बरोबर आपण पहिल्या साली 19 धावा धाव फलका होती. बिनबाद 19 अशी चांगली दमदार सुरुवात झालेली आहे. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं असेल विशाल आणि बारक्या शेरके चांगली कामगिरी या ठिकाणी आतापर्यंत करत आहे. चांगला खेळ त्यांचा आतापर्यंत पाहिलेला आहे. विशाल त्यांच्या बॅटच्या साईडने आपण षटकार पाहिलेले आहेत. बारक्या देखील चांगली फलंदाजी करतोय. 14 धावसंख्येत विशाल आहेत आणि बारक्या वैयक्तिक 4 धावसंख्या होती. खारकोपर विरोधात आपण पाहतोय बापदेव पाळी अशी लढत सुरू या आमदार ट्रॉफी मधील. 20 धावसंख्या लागली धावफलक होती. षटक क्रमांकावर प्रतीक यांचा पाहतोय खारकोपर संघाकडून ज्यांनी आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत. धावसंख्येने आता आकार घेतलेला. धावसंख्या चांगली झालेली आहे 2 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि आता सकाळचा प्रहर सुरू झालेला आहे. आणि या सकाळच्या प्रहरामध्ये स्टेअर केला चेंडूला हलक्या हातानं. एकच धाव या चेंडूवरती मिळाली. ऑनसाइड मध्ये चेंडू जातोय. 21 धावसंख्या लागली आहे महेंद्र सर. 21 ऑन स्कोर बोर्ड. चला टॉस. वाशिवली संघाचा संघाने आलेला आहे. वडोल संघाने घ्या. आलेत का? या नाणेबाग करून घ्या. ठीक आहे सर. आले तर लगेच टॉस साठी या. समोर या. समोर इथं स्टेजच्या समोर या तुम्ही. समोर कशामध्ये या. चला टॉस केला जाईल. इथे आता आम्ही थांबणार नाहीत. डॉट बॉल मस्त गोलंदाजी कमबॅक केलेला आहे या चेंडूवरती. डॉट बॉलची झाली समाप्ती बऱ्याच वेळानंतर. पहिल्या षटकामध्ये महेंद्र सर आपण पाहिलं असेल आक्रमण झालं. आणि प्रतीक जो आता आपल्याला संघाला आपण पाहिलं खारकोपर संघाला कमबॅक करून देतोय. चांगली गोलंदाजी झालेली आहे. वाशिवली आणि भडवळ या 2 संघादरम्यान टॉस या ठिकाणी केला जातोय. आमच्या या स्पर्धेचे आयोजक तानाजी दादा खंडागळे त्यांच्या शुभेच्छा आम्ही टॉस करत आहोत. 2 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरची मॅच. पुढची मॅच कदाचित एका ओव्हरची खेळवली जाईल असा अंदाज आम्ही या ठिकाणी वर्तवलेला आहे. 22 धावा लागले धावफलका. 22 धावा धावफलका होती. अक्षय टॉस भडवल संघाने जिंकलेला आहे. भडवल संघाला शुभेच्छा असतील. आणि मात्र या चेंडूवरती अतिशय लांब लचक आलेला हा षटकार म्हणाव काय 8 म्हणाव महेंद्र सर हा चेंडूला. आणि या षटकार आला डीजे मास्तर. षटकार आले या चेंडूवरती. 28 झाले टोटल. 29 धावसंख्याची गरज. ठोक डीजे. कोपर संघाला बापदेव पाली संघाच्या विरोधात खेळत असताना चला पाली संघ आता मात्र रिलॅक्स झालेले आहेत. बराचसा आराम केलेला आहे.
29 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी चला चेंडू आलेला आहे का? चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये. बाबू जा घेऊन आतमध्ये जा. हॅलो, कार्तिकी वडाव सेंटर, गरम चहा आहे का? चहा मिळेल का? नरेश म्हात्रे, इशारा कळत नाही तुम्ही काय ते. चला 12 चेंडू मध्ये 29 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. हर्षल ठाकूर आणि कल्पेश प्रतीक पाटील आणि गोलंदाज कल्पेश शेलकी आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 29 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रतीक पाटील स्ट्रायकर एंड वरती असतील आणि हर्षल ठाकूर गुड्डू. बघूया 29 धावसंख्येच्या आता गरज विजयासाठी. मात्र एवढ्या धावाच्या जवळण्यात या आपण पाहिलं असेल सकाळच्या प्रहरामध्ये. बघूया आता आपण हा चेंडू मस्त फटका, तिथे शतरक्षण आहे. एकच धाव या चेंडूवरती आलेला आहे. मात्र गोलंदाजीचा मारा सुद्धा आपण पाहिला असेल मॅग्निफिशंट गोलंदाजीचा मारा आहे तो पाली संघाचा. एक धाव या चेंडूवरती आलेले आहे. 28 धाव संख्येची आता गरज आहे. 11 चेंडू 28 धाव संख्येची गरज. आता सिंगलनी काम चालणार नाहीये. हवाई सफर तुम्हाला करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. एक धाव या चेंडूवरती आलेली आहे. 2 धावा लागल्या धाव फलकावरती. 27 धाव संख्येची आता गरज आहे. 10 चेंडू शिल्लक असेल. 27 धाव संख्येची गरज. माफ करा, 3 धावा झाला, माफ करा. 26 धाव संख्येची आता गरज. 3 धावा लागले ते धाव फलकावरती. हा देखील आपण पाहिलं असेल फटक्यामध्ये जोर नाहीये, ताकद नाहीये. सिंगल या चेंडूवरती आली आहे आणि या सिंगल धावसंख्येच्या बरोबर आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे 25 धावसंख्येची. 9 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावसंख्येची गरज आहे. आक्रमण आता तुम्हाला करावं लागेल आणि या चेंडूवरती केलेलं आक्रमण मस्त फटका. 2-2 क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं असेल त्याचा स्लॉट मध्ये आला. त्याला बरोबर प्लॉट मध्ये पाठवल्या षटकारासाठी. षटकार आलेला या चेंडूवरती. चौकार आहे का? चौकार आहे कदाचित. आता गरज आहे. 8 बॉलमध्ये तुम्हाला 21 धावा अजूनही जमवायचे आहे ते खारकोपर संघाला. मात्र आक्रमण जर असं झालं ना तर तसा हा सामना कठीण नाहीये. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका आलेला 1 बाउंडचा हा चौकार सांघिक धावसंख्येला आकार देऊन जातोय. टोटल धावा लागले धाव फलकावरती 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 धावा. सतरा धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 7. 17 त्याने खतरा. 17चा खतरा तर कुठल्या संघाला असेल बघूया. आणि हा खतरा खारकोपर संघाचे तेलमन सांगतात की पालीसाठी हा खतरा आहे. मात्र या चेंडूवरती आलेला 2 धावा. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालेला आहे आणि आता 6 चेंडू मध्ये गरज असेल विजयासाठी 15 धावसंख्येची. टोटल 14 धावसंख्या लागली धाव फलकावरती.
6 चेंडू 15 धावसंख्येची गरज. मात्र पाहूया मॅच चांगली होईल. मॅच अजून संपली नाही आहे. जर का ह्या षटकामध्ये आक्रमण झालं ना तर मात्र या धावाही होतील. मात्र 2 फटके मोठे फक्त मारायचे. 2 फटक्याचं तमाम काम करू लागेल. बघूया मात्र ते 2 फटके कोण मारणार आणि ते प्रयत्न कोण करेल. 12 आणि 13 म्हणजे ते कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. मात्र बघा आता स्ट्रायकर एंड होते असेल कारकोपर संघाकडून. प्रत्येक त्याच्यामध्ये क्षमता आहे. आणि पालीचे जरा शांत आहेत ते आमचे 12 पॅन. मात्र खारकोपरचे याचे 12 जे ते आपण चांगले खुश आहेत, उत्साहित आहेत. बघूया मात्र सामना अजून संपला नाहीये. मात्र त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. मैदानी आतमध्ये ते खेळतात. त्यांचं टेन्शन आपण काय घ्यायचं. मात्र जो तो प्रत्येक आपल्या गावासाठी खेळतायत. चांगला खेळ त्यांचा होतोय. परेश शेळके आलेले आहेत. लवली सचिन मुंबईकर आमचे आलेले आहेत. सचिन भोईर त्यांचंही सरचे स्वागत आहे. सचिन गुड मॉर्निंग. कारण आपण सर आता सूर्याची किरण हळूहळू आपण पाहिलं असेल ना तर डोंगर या ठिकाणी आता दिसायला लागलेला आहे. मात्र पाहूया अजून 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज. चला मॅच आपण चालू करायची. सर मॅच चालू करा. आपण मॅच चालू झाली पाहिजे. आता आपण पाहिलं संदीप प्रकाश दिवसाच्या प्रकाशाला आता सुरुवात झालेली आहे. सकाळी या स्पर्धेची सुरुवात झाली होती डे नाईट आणि डबल आता डे ला सुरुवात होते या स्पर्धेला. आणि याच्यानंतर जे भडवल आणि वाशुली जास्त वेळ झाला तर अविनाश दादा सांगताय बघू टॉस वरती आपण मॅच देणार काय. नाही मात्र डे नाईट मॅच आहे. तुमच्या जे काही नियम असतील डे नाईट आणि तिसरा डे आता सुरुवात होते. मात्र चेंडू मध्ये फटका फसला जातोय. पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉल आलेला आहे. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावचा प्रयत्न आणि नो बॉल देखील आलेला आहे. या चेंडूवरती 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत आणि 4 धावा इथे बोनस दिलेल्या आहेत सकाळच्या प्रहरी. बघूया आता काहीतरी तुमच्या एका खारीवरती आता एक बटर फ्री दिलेलं आहे. सकाळी आपण चहा मध्ये जो बिस्किट आणि खारी बिस्किट खातो ना त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी हा बोनस दिला 4 धावसंख्येचा. चला टीम पाली आपण पंचाचा निर्णय असेल तो अंतिम असेल. हॅलो चला पाली संघ रिव्ह्यू नाही ना. नाही चला पाली संघ क्षेत्र सजवा आपलं. आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. सकाळपासून आपण व्यावसायिक पंच आहेत पॅडी सर. सकाळपासून किती मेहनत त्यांच्या माध्यमातून एकही निर्णय चुकीचा नाहीये. हा मी महेंद्र सर तोच उल्लेख केला होता. स्टॅमिना खूप आहे या पंचांच्याकडे. सकाळपासून जिथे या ठिकाणी ते 3च पंच या ठिकाणी त्या पंचायत सामन्याची पूर्ण या ठिकाणी कामगिरी पाहत आहेत. कुठला त्यांच्याकडून चुकीचा निर्णय झाला नाहीये का कुठल्या संघावरती त्यांनी अन्याय केला नाहीये आणि कुठल्या संघाने बोटी त्यांच्याकडे दाखवलं नाहीये. तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला सामना गमावा लागला. मात्र अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे पंचांनी केलेलं आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि या चेंडूवर त्याला चौकार आता 11 धावसंख्येची गरज असेल. फ्रीटचा चेंडू सर 5-11. फ्रीटचा चेंडू उघडा डोले बघा नीट समोर आहे. हे फ्री हिट. फलंदाज आहे अर्षद ठाकूर. इस सभाई माटा. फ्रीटचा चेंडू जमीन लगतचा कार्पेटचा फटका स्क्वेअर लेग मध्ये जातोय. बघू या ठिकाणी पंचांचा निर्णय आमच्या पंचांचा निर्णय येणं गरजेचं आहे. फ्रीटचा चेंडू मला हिट आहे ना काय सांगतात सर. बघूया फ्रीटचा चेंडू सर तरी पण आउट आहे का. फ्रीटचा चेंडू होता. फ्रीटचा चेंडू होता. बॉल फ्रीटचा चेंडू होता सर. मात्र आपला निर्णय चांगला होता. मात्र तुमचा मात्र आपण पाहिला असेल ना
नजर तुम्ही आता डोळ्यामध्ये तेल घालून या ठिकाणी जेव्हा काम करतात ना, चांगलं काम आहे तुमचं. आणि आता 4 चेंडू 9 धावसंख्येचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचले आहे. बघूया माटा हर्षल ठाकूर प्रयत्न करतोय आणि या चेंडूवरती हर्षल यांनी केलेलं आक्रमण आणि या चेंडूवरती केलेलं आक्रमण आसमान दाखवला गोलंदाजाला आणि आता डोंगर दिसायला लागले. डीजे स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद महेंद्र वाजेकर. मात्र या ठिकाणी शिवगर्जना झालेली आहे. 3 चेंडू आणि गरज आहे 3 धावसंख्येची. या षटकारानं खरं तर जान आणली आहे या मॅच मध्ये ती कार्पोवर संघाला. हा चेंडू मात्र आपण पाहिलं असेल कार्पेटवरचा फटका. 1 धाव या चेंडूवरती आलेली आहे आणि या सिंगल धावसंख्येच्या बरोबर टोटल धावसंख्या 29 धावसंख्येचा पाठ करायला लागला. टोटल 27 धावा. 2 धावसंख्येची आता गरज आहे. 27 धावा लागले धावफलकात. स्ट्रायकर एंड वरती असतील फलंदाज प्रतीक पाटील. मस्त मॅच झालेली आहे असं वाटत आहे. या पाली संघाच्या 28 धावा खरं तर आपण पाहिलं असेल खारकोपर आणि बापदेव पाळी या 2 संघादरम्यान ही मॅच सुरू आहे. याच्यानंतरची एक मॅच असेल एका बाजूला भडवळ तर दुसऱ्या बाजूला साई समर्थ जे मला वाशुली आणि हा सामना जिंकलेला खारकोपर संघानं विजय संघाचं हार्दिक स्वागत. हडलक टीम बापदेव पाळी आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चला